2-3 दिवस खूप धावपळ होती शेंगांची. पार अंग जसं दुखून दुखून आलं होतं, असं वाटलं होतं कधी त्या शेंगा तोडून होत्या. कारण शेंगा असं ऊन 3 वाजेपर्यंत ऊन आणि 3च्या पुढं लगेच आभाळ का लगेच पाऊस. आज थोडं ऊन मला कमी वाटतं, पण सकाळी होतं ऊन. हो शेंगा मुगाच्या इथं पडवीतच वाळायला टाकल्या. आत्ताच्या वेळेस मी थोडाच मूग केला, प्रत्येक वर्ष जास्त करायचे, पण वेळेवर बाया नाही भेटत आणि एवढे हाल. आणि आमच्या वावरात काय हार्वेस्टर येत नाही, तरी मी जिद्दीने आणायचे. मागच्या वर्षी पण मी जिद्दीने आणला होता हार्वेस्टर. कारण माझा जो पहिला यूट्यूब चॅनल होता त्याच्यात सगळे व्हिडिओ आहेत, पण तो आता हे झाला. शेंगा इथं वाळायला टाकल्यात आणि मळ्यात थोडा कुडं मुडं शेंगा राहिलेल्या त्या आता मी गेले की तोडीन. आणि कांग्रेस पण कुडं मुडं राहिले ते काढून घ्यायचं. संध्याकाळी हे ड्युटीवरून आले का मळ्यात येते तेवढं उचलून टाकीते. कारण काँग्रेस आणि त्यानं असं वावरतच ठुलं का परत तेच बी वावरात पडतं का परत तोच राडा. कारण उद्या 2-3 दिवसांनी तर येईनच ट्रॅक्टर नीट करायला. लाल कांदे पण लावायचे, ते पण रोप आहे. काही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल ते रोप. आणि गावरांचं टाकायचं आहे आता बी. आणि सगळे मशनीवाल्यांना फोन केला, ते म्हणले 2-3 दिवसांनी मी तुमच्या रोडला जाताना करून देईन. तोपर्यंत शेंगा चांगल्या वाळत्यात. कसं काय शेंगा एकदम चरबाट शेंगी आणि दाना पण मोठा आहे. तशी आपण करताना शेती चांगली करतो, कारण खर्च तर करावाच लागतो. खर्च तर काय चुकत नाही आणि खर्च केल्याशिवाय पीक पण नाही. हो, नाही तर प्रत्येक वर्षी माझ्या मार्केटला 3 कट्टे तर मुगाचे जायचेच. अर्धा कट्टा घरी राहायचा, कारण मला वानवळी पण द्यावं लागत आहे, तर मला द्यायला आवडतं. आणि त्याच्यामुळं कांदा इथं कांदा शिल्लक आहे अजून. ते कांद्याची म्हण म्हणजे अशी म्हणायचे लाख